धा दित्तुम नम दित्तुम किडतकदा दित्तुम ता तांग दित्तुम ता दित्तुम ता किडतकदा तांग दित्तुम ता तक 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 जुंड तांग तक जुंड तक 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 जुंड तांग तक जुंड तक तक जुंड तांग तक जुंड तक जुंड तांग तक जुंड तक तरी किटा तुम तक जुम किडतक तरी किटा तुम तक जुम तरी किटा तरी किटा मिसळ काय एवढी जास्त तिखट नाही, म्हणजे कशामुळं जे सूप आहे मिसळमध्ये जे सूप यूज केले, म्हणजे हे जे सूप आहे पाणी ज्या म्हणतो रस्सा म्हणतो आपण, तो लाल मसाले वगैरे वापर केला नाही. जसं आपण युजली लाल मसाल्याची मिसळचा रस्सा पितो किंवा खातो. त्याच्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य काय की हिरव्या मिरच्यांचा हा रस्सा आहे. ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचं हे वैशिष्ट्य आहे जास्त तरी. त्यामुळं एखादा घरगुती ऑथेंटिक टेस्ट येते. त्याच्यामुळं मिसळ एकदम भारी लागते आणि गोडूस मिसळ लागते. ज्यांना असं जास्त तिखट चमचमीत खायचं आवड आहे त्यांना फारशी आवडणार नाही. मिसळमध्ये का नाही सगळ्यात भारी अशी भरभरून मिसळ आहे. त्यामध्ये खूप इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत. पोहे येतात सगळ्यात पहिल्यांदा, पोहे, नंतर पोह्याचा जो जोडा असतो मका पोह्याचा तो, नंतर मोठी शेवयामध्ये बटाटा भरभरून घातलेला बटाट्याची भाजी आहे, हिरव्या बटाट्याची म्हणजे हिरव्या मिरच्यांची बटाट्याची भाजी तशी आपण करतो. नंतर आणि त्यामध्ये हे सूप मला खूप आवडले, कारण सूप पिल्यानंतर ना असं थोडीशी गुळमट अशी याला चव आहे, थोडंसं गोंडूस असं गोड चव आहे आणि थोडंसं आंबट पण आहे, भारी चव लागते. जसं सकाळी सकाळी आपण घरामध्ये जसं आई करते दररोज वरण किंवा गरम आणि ते हिरव्या मिरच्यांचं वरण, सेम तसंच वरण आहे, गोड आणि थोडंसं आंबट वरण आहे. एकदम घरातली प्रॉपर ऑथेंटिक टेस्ट येते. त्यामुळं ही मिसळ एकदम असं घरातली वाईब देते. खूप भारी मिसळ आहे. आणि सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे आपण जेव्हा इकडं बाहेर मिसळ खातो, म्हणजे कुठे पण मुंबईला वगैरे सगळीकडे पाव वापरला जातो. पाव वगैरे हे नंतर आले, ब्रेड होते आधी. पाव वगैरे ब्रिटिशांच्या काळानंतर बर्गर वगैरे तेव्हा पाव आले. ब्रेड वगैरे मिसळसाठी ब्रेड वगैरे हे आधीपासून ब्रेड ही पद्धत मिसळसाठी खूप जुनी आहे. त्यामुळे इथं ब्रेड वापरला जातो. आणि ब्रेडचं वैशिष्ट्य काय, ब्रेड एकदम गोड लागतो थोडा मिसळ सोबत, म्हणजे तिखट मिसळ असते आणि थोडा गोडूस ब्रेड असतो. त्यामुळं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. मिसळ एकदम खूप छान लागते. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य आहे की इथं ब्रेड वापरलं जातं. जिथं कोल्हापूर वगैरे मिसळच्या ज्या अशी जुनी मिसळ असतात तिथे ब्रेडच वापरला जातो. नाश्त्यासाठी सकाळ सकाळी मिसळ वगैरे नको वाटतं खायला, पण ही तशी भडभडती चणचणीत मिसळ नाही. यातल्या भरघोस पालेभाज्यांमुळं आणि ऑथेंटिक मसाल्यांमुळं कसलाच ऍसिडिटीचा त्रास वगैरे होणार नाही. सकाळी मस्त ही मिसळ खाऊन कामाला वगैरे जाऊ शकतोय. वैद्य उपहारगृह सुरुवात झाली 1910 साली. पुण्यात आधी 2-3 अंकी नाटकं व्हायची आणि तिथंच कलाकारांच्या पोटापाण्यासाठी ही उपहारगृह तयार झाली. अगदी 116 वर्ष कायम तीच चव आणि ठिकाण कायम टिकवण्यात वैद्य उपहारगृह यशस्वी ठरले. आज जग चंद्रापर्यंत पोहोचले, पण इथल्या खुर्च्या आजही पुण्यातली 1910 सालची वाईब देतात. घरगुती चव आणि साधं सरळ ठिकाण यामुळे आणखी हेवा वाटतो. वैद्य उपहारगृह. आणि आता माझा आवडता पार्ट तो म्हणजे खरवस. आणि इथलं खरवस तर भाई मला बऱ्याच जणांनी रेकमेंड सुद्धा केलेलं की खा म्हणून.
मला वाटतं खरंच चांगलं आहे बाई, मला तर आवडतंच. कारण घरी पण आई जेव्हा गाई म्हशी जेव्हा पहिल्यांदा दूध देतात तेव्हा त्यांचं दूध जे चीक असतं त्यांच्यापासून ते खरवस बनवलेलं असतं. आणि दिसायला पण हे एकदम सॉफ्ट दिसते असं एकदम. आणि त्याच्यावरती गुळाची हलकीशी पूड टाकलेली आहे. नुसते खाऊन बघूयात. तोंडात टाकल्या हे विरघळले का नाही, आपोआप मेल्ट झाले. म्हणजे असं याला चावायची सुद्धा देखील गरज नाहीये. म्हणजे हे तोंडात टाकल्यास आपोआप विरघळून जातं. एवढं सॉफ्ट आहे, एवढं सॉफ्ट. एकदम असा आईस्क्रीम सारखा फील होतोय. जरा थंड नाही तर आईस्क्रीम लागलं असतं. मस्त एकदम. एवढं जास्त गोड पण नाहीये. मस्त चांगलं, जेवढं गोड हवं तेवढं गोड आहे. चांगलं एकदम, मला आवडलं. भारी आहे खरंच. आणि या खरवसाला माझ्याकडनं 10 on 10.